त्याच्यावर मस्त असं तूप टाकून खायचा, खूप छान लागतो. खायला पण तो तेवढाच टेस्टी लागतो आणि लहान मुलांच्या पोटात पण सर्व भाज्या जातात ज्या काही खात नाही. तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या पण ॲड करू शकता. पूर्ण पीठ जे साहित्य टाकलं ते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव झालं पाहिजे सर्व. मी ज्याप्रमाणे बनवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि थालीपीठ करून खा. खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागतात. हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला इथे असे पौष्टिक हेल्दी थालीपीठ दाखवणार आहे. चला आता आपण हे बनवायचे कसे हे मी तुम्हाला इथे दाखवते. ह्याला काय साहित्य लागतं आणि कसे बनवायचे हे पण आपण आता इथे बघूया. आज आपण इथे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 1 कांदा, अर्धा मुळा, अर्धा गाजर, मुठभर कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. एकसारखं इथे असं बारीक चिरून घ्यायचं. इथे मी 1 मोठा चमचा भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अजून 1 मोठी पळी भरून इथे पीठ घेतलेलं आहे. जे आपण रेग्युलर वरणाला, आमटीला जी मोठी पळी वापरतो ती पळी भरून इथे 2 पळ्या पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं. 1 छोटा चमचा भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा भरून इथे आरडं असा दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. अर्धी पळी इथे बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धी पळी इथे नाचणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. इथे मी सर्व साहित्य तुम्हाला जे चिरून दाखवलेलं होतं ना ते आता इथे टाकून घेणार आहेत. आपण याच्यामध्ये नाचणीचं आणि बाजरीचं पीठ अर्धाच पळी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही नक्की हे थालीपीठ बनवून बघा, खूप टेस्टी लागतात. आणि बरीच मुलं मुळा, गाजर काही खात नाही आणि बऱ्याच भाज्याही खात नाही. अशा थालीपीठमध्ये टाकल्या की मुलांनाही त्या खायला मिळतात. कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. इथे 1 चमचा तीळ टाकून घेतलेले, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा भरून मसाल्याच्या डब्यातला हळद टाकून घेतलेली आहे. चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण हे जेवढं साहित्य आपण टाकलेलं आहे तेवढं या पिठाला छान लागलं गेलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे. जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आपण इथे पाणी. पाणी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ आपल्या या जेवढे आपण इथे साहित्य टाकलेलं आहे त्या साहित्यामध्ये छान मिक्स झालं पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ मस्त असं छान तयार झालेलं आहे. पूर्ण पीठ जे साहित्य टाकलं ते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव झालं पाहिजे सर्व. मी ज्याप्रमाणे बनवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि थालीपीठ करून खा. खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागतात. चला आपण आता इथे लगेच बनवायला घेऊया. इथे आपण गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे. त्याला पूर्ण असं आपण इथे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इथे चिकटत नाही. इथे तेल लावल्यानंतर आपण इथे असं थालीपीठ सोडून घ्यायचं. तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठे हवे त्याप्रमाणे. इथे आपले छान असे मस्त सोडून झालेले. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. इथे असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे सावकाश असं सर्व साईडने त्याला सुट्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण इथे सावकाश असं ह्याची साईड चेंज करून घ्यायची. मस्त असं इथे तुम्ही बघू शकता असं मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे. झालं का आपण हे चेंज करून बघूया. वाव, तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस इथे गोल्डन कलर आलेला आहे. छान झालेला आहे, भाजल्या गेलेला आहे. खायला पण तो तेवढाच टेस्टी लागतो आणि लहान मुलांच्या पोटात पण सर्व भाज्या जातात ज्या काही खात नाही. तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या पण ॲड करू शकता. त्याच्यावर मस्त असं तूप टाकून खायचा, खूप छान लागतो. आणि ह्याला थोडं असं प्रेस करत आपण हा छान भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे दोन्ही साईड आपली छान भाजून झालेली आहे. आता आपण हा काढून घेऊया. तेल टाकून घेणार आहे. दुसराही त्याचप्रमाणे इथे सोडून घेणार आहे. इथे दुसराही आपला छान असा मस्त सोडून झालेला आहे. सावकाश याची साईड चेंज करून घ्यायची. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल.
असा पौष्टिक हेल्दी थालीपीठ खरपूस भाजल्या गेलेला आहे। तर हा पण झालेला आहे, आपण काढून घेऊया। आता इथे मी सर्व थालीपीठ असेच बनवून घेणार आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।